हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत वेन थिंग्स डोंट गो युअर वे हेमंत सुनीन यांच्या पुस्तकाबद्दल. रितेश कायमच परफेक्शनच्या मागे धावणारा माणूस होता. त्याचा ठाम विश्वास होता की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याच्या मर्जीप्रमाणेच घडली पाहिजे, नाहीतर तो अस्वस्थ होऊन जायचा. एक दिवस ऑफिसमध्ये त्याची प्रेझेंटेशन खराब झाली. बॉसने त्याला खूप सुनावलं. रितेश पूर्ण दिवस त्याच विचारात अडकून राहिला. घरी आल्यावरही त्याचा मूड ठीक झाला नाही. तो स्वतःशीच म्हणाला, यार, माझं आयुष्य इतकं गोंधळलेलं का आहे? प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये का नसते? त्याच मूडमध्ये त्याने लॅपटॉप ऑन केला, पण काम करण्याची अजिबात इच्छा झाली नाही. रितेशने विचार केला, चला पाहूया ह्यात असं काय खास आहे. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं, एम्ब्रेस इम्परमनन्स, रेकग्नाइज दॅट ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ आर ट्रान्झियंट, म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. तो वाचू लागला. पहिल्या प्रकरणात एका छोट्या गावाची गोष्ट होती. अनेक महिन्यांपासून तिथे दुष्काळ पडला होता. गावकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. रोज देवाकडे प्रार्थना करत होते, पण पाऊस काही पडत नव्हता. तेवढ्यात एक ज्ञानी साधू गावात आला. गावकऱ्यांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, महाराज, आमची मदत करा, इथे पाऊस का पडत नाही? साधू हसला आणि म्हणाला, तुमची समस्या पाऊस न पडणंही नाही. तुमची खरी समस्या ही आहे की तुम्ही सुखदुःख कायमस्वरूपी आहेत असं मानलं आहे. पाऊस न पडणं हे देखील एक तात्पुरता टप्पा आहे, ते स्वीकारा, कारण प्रत्येक गोष्ट बदलत असते. ही ओळ रितेशला खूप विचित्र वाटली. प्रत्येक गोष्ट बदलते? म्हणजे माझ्या आयुष्यात जे वाईट चाललं आहे तेही बदलेल का? तो अधिक खोलात जाऊन वाचू लागला. पुस्तक सांगत होतं की आपण आपल्या दुःखांना आणि अडचणींना इतकं मोठं करून पाहतो की आपल्याला वाटतं हे कधीच संपणार नाही. पण सत्य हे आहे की जसं दिवस रात्र बदलतात तसंच प्रत्येक परिस्थितीही बदलते. शब्द साधे होते, पण त्यांचा अर्थ खोल होता. रितेशला कॉलेजचे दिवस आठवले. एका परीक्षेत तो नापास झाला होता. तेव्हा त्याला वाटलं होतं की आयुष्य संपलं. पण आज मागे वळून पाहताना त्याला जाणवलं की त्या फेलियरचा काहीच अर्थ उरलेला नाही. तो फक्त एक अनुभव होता. वाचता वाचता त्याला वाटू लागलं, जणू कुणीतरी त्याच्या मनातल्या गाठी सोडवत आहे. तो स्वतःशीच म्हणाला, कदाचित मीही माझ्या अडचणी खूपच गंभीरपणे घेतो. कदाचित मला हे समजून घ्यायला हवं की हे सगळं तात्पुरतं आहे. तो पुस्तक बंद करून सोफ्यावर बसला. त्याच्या डोक्यात एक प्रश्न घोळत होता. जर प्रत्येक गोष्ट तात्पुरती असेल तर मी माझ्या चांगल्या क्षणांचाही पूर्ण आनंद घेत नाही का? त्याने पुन्हा पुस्तक उघडलं. त्यात लिहिलं होतं, इम्परमनन्सचा अर्थ फक्त दुःख स्वीकारणं नाही, तर आनंदाच्या क्षणांनाही पूर्णपणे जगणं होय, कारण तेही कायमचे नसतात. वाव, रितेश म्हणाला, मी तर आनंद गृहीतच धरतो. त्याने फोनमध्ये नोट्स उघडल्या आणि लिहिलं, लाईफ इज लाईक अ फ्लोईंग रिव्हर, इट कीप्स मूव्हिंग. यू कांट होल्ड द वॉटर, बट यू कॅन एन्जॉय इट्स कूलनेस व्हाईल इट इज इन युअर हँड्स. त्याला पुन्हा त्या साधूची गोष्ट आठवली. तो विचार करू लागला, जर गावकऱ्यांनी दुष्काळ तात्पुरता आहे हे समजून घेतलं असतं तर ते इतके त्रस्त झाले नसते. त्याला स्वतःची प्रेझेंटेशन आठवली. तो स्वतःशीच म्हणाला, हे सुद्धा तात्पुरतंच आहे. पुढच्या वेळी मी याहून चांगलं करीन. याला एवढं मोठं प्रॉब्लेम का बनवतोय? रात्री 11 वाजले होते, पण रितेशचं मन शांत झालं होतं. त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि स्वतःशी वचन दिलं की उद्या पुढचं प्रकरण वाचेल. इम्परमनन्सचा हा पहिला धडा त्याच्यासाठी डोळे उघडणारा ठरला. तो म्हणाला, कदाचित हे पुस्तक माझ्यासाठीच लिहिलं गेलं आहे. तो विचार करू लागला, उद्या सकाळी लवकर उठेन, जिमला जाईन, मेडिटेशन करेन आणि दिवस नव्या दृष्टिकोनातून पाहीन, कारण इम्परमनन्सचा अर्थच हा होता की प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात असते. रितेशच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला होता. त्याला जाणवलं की जर तो हे तत्त्व खरंच आयुष्यात उतरवू शकला तर तो अधिक शांत आणि आनंदी राहू शकतो. पुस्तक सांगते की जितकं आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तितकं आपल्याला आतून बरं वाटायला लागतं. पुस्तकात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त मोठ्या गोष्टींसाठी आभार मानणं नाही, तर रोजच्या छोट्या क्षणांमधला आनंद शोधणं. हे वाचून रितेश विचार करू लागला, हे तर अगदी खरं आहे. मी कायम मोठ्या यशाच्या मागे धावतो आणि छोट्या आनंदांना विसरतो, जसं की चहाचा पहिला घोट, थंड वाऱ्याची झुळूक किंवा कुणाचं साधं हसणं. पुढच्या दिवशी रितेशने आपली सकाळ कृतज्ञतेने सुरू केली. तो स्वयंपाकघरात गेला. तिथे त्याची आई त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, थँक्यू आई, तुम्ही नेहमी माझ्यासाठी इतकं काही करता. तिची आई थोडी आश्चर्यचकित झाली, कारण रितेश आधी असं कधी बोलायचा नाही. पण तिच्या चेहऱ्यावर जी स्मितहास्याची झलक उमटली ती रितेशसाठी अमूल्य होती.
ऑफिसमध्येही रितेशने कृतज्ञतेचा सराव केला. एका सहकार्याने प्रोजेक्टमध्ये मदत केल्यावर त्यांनी मनापासून थँक्यू म्हटलं. तो सहकारीही थोडा चकित झाला, पण खूप आनंदी झाला. रितेशला जाणवलं की कृतज्ञतेमुळे फक्त त्याची विचारसरणीच बदलत नाहीये, तर त्याचे इतरांशी असलेले संबंधही अधिक चांगले होत आहेत. दिवस जात गेले आणि कृतज्ञता त्याची सवय बनली. त्याला जाणवलं की त्याच्या तक्रारी कमी होत चालल्या आहेत. तो पूर्वीसारखा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडत नव्हता. कृतज्ञतेमुळे तो फक्त आनंदीच होत नव्हता, तर एक चांगला माणूस बनत होता. पुस्तकाच्या या दुसऱ्या धड्याने रितेशला आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. पण त्याला हेही माहीत होतं की हा प्रवास अजून संपलेला नाही. आणखी धडे बाकी होते आणि प्रत्येक धडा त्याला काहीतरी नवीन शिकवणार होता. रितेशच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले होते. इम्परमनन्स स्वीकारणं आणि कृतज्ञतेचा सराव या दोन्हींनी त्याला एक नवी दिशा दिली होती. तो आता गोष्टी हलक्या फुलक्या घेण्याचा आणि प्रत्येक छोट्या आनंदाबद्दल आभारी राहण्याचा प्रयत्न करत होता. पण एक दिवस असा आला ज्याने त्याला पुन्हा विचार करायला भाग पाडलं. त्या दिवशी ऑफिसमध्ये एका मोठ्या क्लायंटसाठी प्रेझेंटेशन होतं. रितेशने खूप मेहनत केली होती, पण क्लायंटचे प्रश्न इतके अवघड होते की तो घाबरला. त्याची पूर्ण तयारी गडबडली. मीटिंगनंतर बॉसने त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला, रितेश, तुला आणखी चांगलं करावं लागेल. तुझ्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं. ते शब्द त्याच्या कानात घुमत राहिले. त्याला जाणवलं की जरी त्याने कृतज्ञता आणि इम्परमनंट स्वीकारलं असलं, तरी तो अजूनही अस्वस्थ परिस्थितीपासून पळ काढत होता. त्या संध्याकाळी घरी आल्यावर त्याने पुस्तक उघडलं. त्या दिवसाचा धडा होता वेलकम डिस्कम्फर्ट. पुस्तकात लिहिलं होतं, अस्वस्थ परिस्थितीला विरोध करण्याऐवजी तिला खुलेपणाने स्वीकारा. ही मानसिकता वैयक्तिक वाढ आणि मानसिक बळ देण्यास मदत करते. रितेशने पुस्तक बंद केलं आणि विचार केला, डिस्कम्फर्टला वेलकम करायचं? मी तर नेहमी त्यापासून पळत आलोय. हे खरंच शक्य आहे का? तो पुढे वाचू लागला. पुस्तकात एका तरुणाची गोष्ट होती. तो पहाड चढायचा प्रयत्न करत होता. पहिल्याच प्रयत्नात काही पावलं चढून तो थकून परत आला. त्याला वाटलं, हे खूप कठीण आहे, मी हे करू शकत नाही. त्याने आपल्या गुरूंशी बोललं. गुरु म्हणाले, प्रत्येक अस्वस्थता तुला काहीतरी शिकवायला येते. तू तिला स्वीकारशील तर ती तुला मजबूत बनवेल, पण जर तू तिला घाबरलास तर ती तुला कायम कमकुवत ठेवेल. हे ऐकून त्या तरुणाने आपली भीती स्वीकारली आणि पुन्हा चढाई सुरू केली. यावेळी तो प्रत्येक पावलाला स्वतःला मजबूत होत असल्याचं जाणवत होतं. शेवटी तो पहाडाच्या शिखरावर पोहोचला. ही गोष्ट ऐकून रितेशला आपली प्रेझेंटेशन आठवली. तो विचार करू लागला, मी डिस्कम्फर्टपासून पळ काढला. कदाचित मी ती परिस्थिती स्वीकारली असती तर मी तिला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकलो असतो. त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि आयुष्यातले ते क्षण आठवू लागला जेव्हा तो अस्वस्थतेपासून पळाला होता. शाळेत असताना त्याला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटायची. स्टेजवर जायचं असेल की तो काहीतरी कारण काढून टाळायचा. आता त्याला जाणवलं की त्या भीतीमुळे तो कित्येक चांगल्या संधी गमावून बसला होता. रितेशने स्वतःशी ठामपणे ठरवलं, जर मी अस्वस्थतेपासून पळत राहिलो तर कधीच पुढे जाणार नाही. मला तिला स्वीकारायला शिकावं लागेल. पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये त्याने स्वतःला एक छोटंसं चॅलेंज दिलं. टीममध्ये नवीन स्ट्रॅटेजीवर चर्चा सुरू होती. साधारणपणे तो शांत बसायचा, पण यावेळी त्याने धैर्य एकवटून आपलं मत मांडलं. सुरुवातीला त्याला थोडं अस्वस्थ वाटलं, पण बोलायला सुरुवात केल्यावर तो हळूहळू सहज झाला. टीमने त्याचं मत ऐकलं आणि काहींनी त्याचं कौतुकही केलं. त्या दिवशी त्याला उमगलं, डिस्कम्फर्टला सामोरं जाणं इतकं भयानक नसतं. सुरुवातीला कठीण वाटतं, पण जर त्याला स्वीकारलं तर तेच आपली ताकद बनतं. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने नोटबुकमध्ये लिहिलं, डिस्कम्फर्ट मला शिकवायला येतो. तो मला माझ्या मर्यादा पुढे नेण्याची संधी देतो. त्यापासून पळण्याऐवजी मला त्याला स्वीकारायला हवं. पुस्तकात दिलेला एक सराव त्याने सुरू केला. दररोज स्वतःला एखाद्या छोट्या अस्वस्थतेत टाका. पहिल्या दिवशी त्याने थंड पाण्याने अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला फार अस्वस्थ वाटलं, पण त्याने स्वतःला सांगितलं, हे तात्पुरतं आहे, मी हे सहन करू शकतो. काही वेळाने त्याला थंड पाण्याची सवय झाली. त्याला जाणवलं की अशा छोट्या छोट्या डिस्कम्फर्टमुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा प्रेझेंटेशनची संधी आली. यावेळी रितेश स्वतः पुढे आला. त्याने मनाशी ठरवलं, काही चुकलं तरी तो एक अनुभव असेल. प्रेझेंटेशन पूर्णपणे परफेक्ट नव्हतं, पण त्याने ते चांगल्या प्रकारे हाताळलं. क्लायंट्सने त्याचं कौतुक केलं. त्या रात्री त्याने आपल्या कृतज्ञतेच्या डायरीत लिहिलं, मी आज डिस्कम्फर्टला सामोरे गेलो आणि त्यातून शिकलो. मी आज स्वतःला माझ्या भीतीपासून मुक्त केलं. मी आता प्रत्येक आव्हानाला वाढीची संधी म्हणून पाहीन. वेलकम डिस्कम्फर्ट
हा धडा रितेशसाठी खरोखरच गेम चेंजर ठरला. तो अधिक शांत, मजबूत आणि समजदार झाला होता. पण त्याला माहीत होतं, हा प्रवास अजून संपलेला नाही. आयुष्य अजून नवे धडे देणार होतं. रितेश स्वतःशी म्हणाला की मागील काही आठवड्यात त्याने जे काही शिकले होते ते या परिस्थितीत त्याला नक्कीच मदत करू शकते. त्याने पुन्हा एकदा पुस्तक उघडलं आणि वाचन सुरू ठेवलं. पुस्तकात एक गोष्ट होती. एक नाविक समुद्रात भीषण वादळाला सामोरा जात होता. त्याच्या होडीत खूप जड सामान भरलेलं होतं. त्याला माहीत होतं की जर त्याने ते सामान फेकून दिलं नाही तर होडी बुडेल. पण ते सामान फेकणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, कारण ते त्याच्या कष्टाने कमावलेलं होतं. शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने ते सामान समुद्रात फेकून दिलं. तो सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला. नंतर त्याला जाणवलं की त्याने योग्य निर्णय घेतला होता. सामान तो पुन्हा कमावू शकतो, पण त्या क्षणी जर त्याने सोडून दिलं नसतं तर त्याचा जीव गेला असता. ही गोष्ट रितेशला स्वतःच्या प्रोजेक्टशी अगदी जुळलाही वाटली. तो विचार करू लागला, कदाचित आता मला देखील हा प्रोजेक्ट सोडण्याची वेळ आली आहे. तो कधी काळी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, पण आता तो पुढे जात नाही. याचा अर्थ माझी मेहनत वाया गेली असा नाही. कदाचित ही फक्त एका नव्या सुरुवातीची खूण आहे. त्याला जाणवलं की आपण अनेकदा गोष्टींना चिकटून राहतो, कारण आपल्याला वाटतं की सोडणं म्हणजे हार मानणं. पण प्रत्येक वेळी असं नसतं. कधीकधी सोडून देणंच आपल्याला पुढे जाण्याची संधी देतं. त्या रात्री रितेश आपल्या आयुष्याबद्दल विचार करू लागला. त्याला आठवलं की शाळेत असताना त्याला चित्रकलेची खूप आवड होती. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि जिंकलेही होते. पण जसजसा तो मोठा होत गेला तसतशा त्याच्या प्राथमिकता बदलल्या. त्याने पेंटिंग सोडून दिलं आणि शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित केलं. पूर्वी त्याला वाटायचं की पेंटिंग सोडणं ही चूक होती, पण आता त्याला जाणवलं की जर तो त्या छंदालाच चिकटून राहिला असता तर कदाचित तो आपल्या करिअरमध्ये इतकी मेहनत करू शकला नसता. पुस्तकातली एक ओळ त्याच्या मनाला खूप स्पर्श करून गेली. लेटिंग गो इज नॉट अबाउट गिव्हिंग अप, इट्स अबाउट मेकिंग स्पेस फॉर समथिंग न्यू टू ब्लूम. म्हणजेच सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, तर नव्या गोष्टी फुलण्यासाठी जागा करणं आहे. त्याला जाणवलं की प्रत्येक वेळी जेव्हा त्याने काहीतरी सोडलं तेव्हा त्याच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि अधिक चांगलं आलं. पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये रितेशने त्या प्रोजेक्टच्या फाईल्स बंद करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला मनावर ओझं वाटत होतं, पण जसजसा दिवस पुढे गेला तसतसा त्याला हलका वाटायला लागलं. तो स्वतःशी म्हणाला, आता मी नवीन प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करू शकतो. हा शेवट नाही, ही एक नवी सुरुवात आहे. त्याने आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. त्याने आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला ज्याच्याशी काही वर्षांपूर्वी मतभेद झाले होते. त्याला माहीत होतं की हा ताण ओढत ठेवण्यात काही अर्थ नाही. त्याने मित्राला म्हटलं, यार जे काही झालं ते विसरूया, आता पुढे जाऊया. त्याच्या मित्रानेही माफी मागितली आणि दोघांनी एक नवीन सुरुवात केली. रितेशला जाणवलं की फक्त वस्तूच नाही, तर जुने राग, कटुता आणि तुटलेली नाती देखील कधीकधी सोडावी लागतात. त्याने आपल्या नोटबुकमध्ये लिहिलं, 1. सोडणं म्हणजे अपयश नाही, तर नव्यासाठी तयार होणं आहे. 2. काही गोष्टी कायम आपल्यासोबत राहत नाहीत आणि ते ठीक आहे. 3. नवीन गोष्टी आयुष्यात याव्यात यासाठी जागा करायला हवी. 1 आठवड्यानंतर रितेशने ऑफिसमध्ये एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केलं. हा प्रोजेक्ट आधीच्या तुलनेत अधिक मोठा आणि अधिक आव्हानात्मक होता. त्याला जाणवलं की जुना प्रोजेक्ट सोडल्यामुळेच तो या नव्या सुरुवातीसाठी तयार झाला होता. रात्री खोलीत बसून त्याने पुन्हा पुस्तकाकडे पाहिलं. त्याला जाणवलं की नो वेन टू लेट गो हा धडा फक्त कामापुरता मर्यादित नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक भागासाठी लागू होतो. हा धडा त्याला कायम आठवण करून देईल की काहीतरी सोडणं म्हणजे काहीतरी नवीन मिळवण्याची संधी असते. रितेशची जर्नी अजूनही सुरू होती. त्याने हे समजून घेतलं होतं की आयुष्यात धरून ठेवण्यापेक्षा योग्य वेळी सोडणं अधिक महत्त्वाचं असतं. आता त्याचं आयुष्य अधिक संतुलित आणि चांगलं वाटायला लागलं होतं. जुना प्रोजेक्ट सोडल्यानंतर तो केवळ नव्या कामात गुंतला नव्हता, तर त्याच्या वैयक्तिक नात्यांमध्ये आणि भावनांमध्येही हलकेपणा आला होता. पण आयुष्य नेहमीच नवीन आव्हानं घेऊन येतं. ऑफिसमध्ये एक मोठा क्लायंट प्रोजेक्ट सुरू झाला आणि यावेळी रितेशला टीम लीडरची जबाबदारी देण्यात आली. हा तो क्षण होता ज्याची तो खूप दिवस वाट पाहत होता. पण प्रोजेक्ट जितका मोठा होता तितक्याच समस्या त्याच्यासोबत आल्या. टीममधले मतभेद, क्लायंटच्या सतत बदलणाऱ्या अपेक्षा आणि कडक डेडलाईन्स हे सगळं रितेशसाठी ताणाचं कारण ठरलं. एका संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर त्याने पुन्हा पुस्तक उघडलं.
त्या दिवसाचा धडा होता व्ह्यू डिफिकल्टीज ॲज ऑपॉर्च्युनिटीज. त्याने वाचलं की अडचणींकडे आनंदाच्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांप्रमाणे न पाहता त्या प्रवासाचा अविभाज्य भाग म्हणून पाहायला हवं. प्रत्येक अडचण आपल्याला स्वतःला ओळखण्याची आणि वैयक्तिक विकासाची संधी देते. रितेशने एक दीर्घ श्वास घेतला. अडचणींना संधी म्हणून पाहणं खरंच इतकं सोपं आहे का, असा प्रश्न त्याच्या मनात आला. पण मागील धड्यांतून जे शिकला होता त्याने त्याला पुस्तक लक्ष देऊन वाचायला प्रेरित केलं. मलाही सांग ना, तू इतका शांत आणि पॉझिटिव्ह कसा झालास, अर्जुनने विचारलं. रितेश हलकसं हसला आणि म्हणाला, शांत? पॉझिटिव्ह? अरे तसं काही खास नाही. मीही आधी सतत समस्यांमध्ये अडकलेला असायचो. हे ऐकून अर्जुन अजूनच आश्चर्यचकित झाला. तो लगेच विचारतो, मग असं काय बदललं? कुठली तरी पुस्तक वाचलीस का? रितेशने अर्जुनला त्या पुस्तकाबद्दल सांगितलं आणि त्यातले प्रत्येक लेसन त्याने आपल्या आयुष्यात कसं लागू केलं हेही प्रामाणिकपणे शेअर केलं. तो म्हणाला, मी हे शिकलो की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तात्पुरती असते. हे एकदा समजलं की आपल्या हातात नसलेल्या गोष्टींसाठी आपण स्वतःला त्रास देणं थांबवतो. त्याने पुढे सांगितलं की मी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहायला शिकलो. डिस्कम्फर्टला म्हणजेच अस्वस्थतेला मी शत्रू न मानता मित्रासारखं स्वीकारायला सुरुवात केली. आणि ज्या गोष्टी माझ्या वाढीसाठी उपयोगी राहिल्या नाहीत त्या योग्य वेळी सोडून दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं सांगताना रितेश म्हणाला, मी अडचणींना शत्रू मानण्याऐवजी माझा शिक्षक मानायला शिकलो. अर्जुनने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, यार तुझं ऐकून वाटतं की मलाही माझ्या आयुष्यात बरेच बदल करायला हवेत, पण हे सगळं इतकं सोपं नाही. त्यावर रितेश शांतपणे उत्तर देतो, सोपं तर काहीच नसतं. मीही हे सगळे एका दिवसात शिकलो नाही. हे पुस्तक काही जादूची कांडी नाही, पण ते योग्य दिशा नक्की दाखवतं. पुढचं काम आपली मेहनत आणि प्रयत्न असतात. रोज थोडं थोडं करत राहायचं. अर्जुनने वचन दिलं की तोही ते पुस्तक वाचेल आणि स्वतःवर काम करायला सुरुवात करेल. त्या क्षणी रितेशला जाणवलं की कदाचित या पुस्तकाचा उद्देश फक्त त्याचं आयुष्य बदलणं नव्हता, तर इतरांनाही प्रेरणा देणं होता. दिवस, आठवडे आणि महिने जात गेले. रितेशचं आयुष्य आता एका नव्या स्थैर्यात बदललं होतं. पण एक दिवस त्याला जाणवलं की त्यांनी खूप दिवसांपासून पुस्तक पुन्हा उघडलंच नव्हतं. तो विचार करू लागला, या पुस्तकाने मला इतकं काही शिकवलं, पण मी अजूनही ते नीट अंमलात आणतोय का? त्याने पुस्तक पुन्हा उघडलं. पाने चाळताना त्याला शेवटचा लेसन दिसला, शेअर युअर लाईट. त्यात लिहिलं होतं, जेव्हा एखादं ज्ञान किंवा अनुभव तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतो तेव्हा तो इतरांशी शेअर करा. ज्ञान तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा ते इतरांच्या उपयोगी येतं. हा लेसन रितेशने मनापासून अनुभवला. त्याने ठरवले की आपले अनुभव आणि शिकलेले धडे तो इतरांसोबत शेअर करेल. त्याने एक ब्लॉग सुरू केला, जिथे तो आपल्या प्रवासाबद्दल आणि पुस्तकातील लेसन्सबद्दल लिहू लागला. हळूहळू लोक त्याचे विचार वाचू लागले, प्रेरित होऊ लागले. तेव्हा रितेशला जाणवलं की त्याचा प्रवास फक्त स्वतःपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता इतरांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडवत होता. जेव्हा कोणी त्याला म्हणायचं, तुमच्या शब्दांनी माझं आयुष्य बदललं, तेव्हा त्याला वाटायचं, मी खरंच काहीतरी अर्थपूर्ण करत आहे. शेवटी रितेशने ते पुस्तक कपाटात ठेवत स्मितहास्य केलं आणि मनात म्हटलं, आता हे पुस्तक फक्त माझं नाही, हे प्रत्येक त्या व्यक्तीचं आहे जिला आयुष्यात बदल घडवायचा आहे. आणि अशा प्रकारे रितेशची जर्नी एका नव्या सुरुवातीत बदलली, स्वतःपुरती मर्यादित न राहता इतरांसाठीही. त्याने शिकलेला सगळ्यात मोठा धडा असा होता की प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा संकेत असतो. रितेशची ही यात्रा एका साध्या पुस्तकापासून सुरू झाली, ज्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. त्या पुस्तकातील प्रत्येक लेसनने त्याला आयुष्याच्या एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून दिली. 1. तात्पुरतेपणाचा स्वीकार, एम्ब्रेस इम्पर्मनन्स. त्याने शिकलं की चांगले असोत किंवा वाईट, क्षण कायमचे नसतात. हे समजल्यावर त्याने चिंता करणे सोडले आणि प्रत्येक क्षण मनापासून जगायला सुरुवात केली. 2. कृतज्ञतेचा सराव, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. जे आहे त्याची किंमत ओळखायला तो शिकला. तक्रार करण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानल्यामुळे त्याला शांती आणि समाधान मिळालं. 3. अस्वस्थतेचं स्वागत, वेलकम डिस्कम्फर्ट. अडचणींपासून पळ काढण्याऐवजी त्यांना स्वीकारणं हा त्याच्यासाठी मोठा धडा ठरला. डिस्कम्फर्टला त्याने स्वतःच्या वाढीचं साधन मानलं. 4. कधी सोडायचं हे जाणणं. काही गोष्टी सोडणं म्हणजे कमजोरी नाही, तर नव्या सुरुवातीची खूण असते. जुने प्रोजेक्ट्स आणि मनातील गाठी सोडून दिल्यावर त्याला हलकं वाटायला लागलं. 5. अडचणी म्हणजे संधी, व्ह्यू डिफिकल्टीज ॲज ऑपॉर्च्युनिटी. त्याने अडथळ्यांना शिकण्याची संधी मानली.
कठीण काळाने त्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून दिली. 6. आपला प्रकाश शेअर करा. शेवटी त्याने जाणलं की ज्ञान वाटणं हेच पुढचं पाऊल आहे. त्याच्या शिकवणीने फक्त त्याचंच नाही तर अनेकांचं आयुष्य बदललं. रितेशची ही कथा याची साक्ष देते की योग्य दृष्टिकोन आणि शिकण्याची तयारी असेल तर आयुष्यात कोणताही बदल शक्य आहे. तर मित्रांनो, ही होती आजची आपली बुक समरी. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.